नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। मनात जर काहीतरी करून दाखवण्याची तीव्र इच्छा, चिकाटी आणि अथांग जिद्द असेल, तरी परिस्थिती कितीही गरिबीची असो किंवा समोर कितीही मोठी आव्हाने असोत, यशाची उत्तुंग शिखरे नक्कीच गाठता येतात। हेच आज आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगाराच्या 4 मुलींनी संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखवलंय। अत्यंत हालाकीची परिस्थिती, आर्थिक विवंचना आणि ग्रामीण भागातील असंख्य अडचणीवर मात करत एका ऊसतोड कामगाराच्या 4ही लेकी आज पोलीस दलात सामील झाल्या आहेत। एकाच कुटुंबातील 4 सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी खाकी वर्दी परिधान करण्याचा हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व चमत्कार घडवला असून सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा प्रचंड वर्षा होत आहे। ही केवळ एक कुटुंबाची यशोगाथा नाही, तर संकटाशी 2 हात करून स्वतःचं नशीब स्वतः लिहिणाऱ्या 4 रणरागिणींची एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी आहे। हा संघर्ष सुरू होतो बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा डोंगराळ भागात वसलेल्या जीवाची वाडी या गावातून। हनुमान चौरे हे या गावाचे रहिवासी असून ते आणि त्यांची पत्नी वर्षानुवर्ष ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत। आपल्याला माहितीच आहे की बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे, जिथे दरवर्षी हजारो कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करतात। जीवाची वाडी सारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील गावांमध्ये आजही मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक आणि लवकर प्राधान्य दिलं जातं। परंतु चौरे दाम्पत्यांनी समाजाच्या या जुनाट परंपरेला पूर्णपणे छेद देण्याचं ठरवलं। स्वतः उन्हातान्हात रात्री अपरात्री ऊसतोडीचे उतोनात कष्ट उपसत असतानाही त्यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण आणि करिअरची समान संधी देण्याचा धाडसी निर्णय घेतला। परिस्थिती कितीही कठीण आणि गरिबीची असली तरी आपल्या मुली शिकल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभ्या राहिल्या पाहिजेत, या एकच ध्येयाने आई वडील प्रेरित झाले होते। म्हणूनच त्यांनी मुलींच्या शिक्षणात आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये पैशांची चणचण कधीच आड येऊ दिली नाही। आई वडिलांचे हे अपार कष्ट पाहून मुलींनीही आपली जबाबदारी ओळखली। उषा, अर्चना, गीतांजली आणि शीतल या 4ही बहिणींनी गावातूनच आपले प्राथमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले। ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, प्रवासाची साधने नसणे आणि आर्थिक संकटाचा विळखा असूनही त्यांनी आपल्या मनातील पोलीस भरतीचं स्वप्न कधीही विझू दिलं नाही। स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला। तिथे त्यांनी सुट्टी न घेता नियमित अभ्यास, पहाटे उठून केलेले कठोर शारीरिक सराव, धावणे, लांब उडी आणि स्वतःवरील अढळ विश्वासाच्या बळावर रात्रीचा दिवस केला। त्यांच्या या अथांग परिश्रमाचे चीज अखेर झाले असून या 4ही बहिणींची मुंबई पोलीस दलात अधिकृतपणे निवड झाली आहे। विशेष म्हणजे यातील 2 मुली यापूर्वीच मुंबई पोलीस दलात दाखल होऊन आपली कर्तव्य बजावत होत्या, तर उर्वरित 2 लहान बहिणींनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर खाकी वर्दी मिळवून महाराष्ट्र पोलीस दलात आपले स्थान पक्क केले आहे। एकाच घरातील 4 मुली पोलीस होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना मानली जात आहे। आपल्या लेकींना खाकी वर्दीत पाहून आई वडिलांचे डोळे आनंद अश्रूंनी भरले आहेत। अत्यंत भावुक होत त्यांच्या आईने सांगितलं की आम्ही मुली लहान असताना खूप कष्ट केले, ऊस तोडणीचे कठीण काम केले। अशी गरिबीची आणि कष्टाची वेळ आमच्या मुलीवर कधी येऊ नये आणि त्यांनी त्यांचे जीवन सन्मानाने व आनंदाने जगावे, हेच आमचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झालंय। तर दुसरीकडे पोलीस दलात निवड झालेल्या लेकींनी अत्यंत कृतज्ञतेने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई वडिलांना दिलं आहे। त्या म्हणाल्या की आमच्या आई वडिलांनी ऊसतोडीचे काम करून आम्हाला वाढवलं, पण आमच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी त्यांनी स्वतः उपाशी राहूनही कोणतीही कमतरता भासू दिली नाही। चौरे भगिनींनी मिळवलेले हे यश आज संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण तरुणींसाठी एक मोठं प्रेरणास्थान बनलं आहे।